डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। चाणक्य प्रजा आणि मेट्रोसच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर TMCला 130 जागा मिळण्याचाही अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार UDFला 66 ते 76 जागांचा अंदाज। तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिन पुन्हा सरकार करणार स्थापन, चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही DMK सत्ता कायम राखणार। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार आता बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 87% तर 92% मतं। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2,00,000 मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं, कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज करणार आहेत दाखल। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांचीच इच्छा होती, तर ठाकरेंनी मात्र एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळतात अंबादास दानवे यांच्याकडून ठाकरेंचे आभार। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केलेली। ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी अशी काँग्रेसची मागणी। ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंब्याची भूमिका होती, वडेट्टीवारांकडून हे स्पष्ट। भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा, ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी, भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं। शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक, तर दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी मी सोबत जाणार नाही, बच्चू कडू यांची भूमिका। बच्चू कडू यांच्यासोबत विधान परिषदेबाबत चर्चा, मात्र अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे हेच घेतील, मंत्री उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी, तर ही सूत्रांची माहिती। पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्गही सक्रिय, वरिष्ठ नेतृत्वाकडून गोऱ्हेंच्या नावावर सकारात्मक विचार सुरू। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, थोड्याच वेळात नाव जाहीर होणार अशी सूत्रांची माहिती। बागेश्वर बाबांना नागपूर पत्रकार संघात येत चमत्कार सिद्ध करावा, 80 लाख रुपयांचं बक्षीस देऊ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांचं हे चॅलेंज। नागपूरमध्ये बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान, मी 5 दिवस नागपूरमध्ये चमत्कार सिद्ध करा असं म्हणणाऱ्यांनी दरबारात यावं, बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांच्यावरती हा निशाणा। संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी, तेच धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी 4ही आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी। डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या तपासाला मिळणार गती। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।